यारो संभाजीनगर आर्मी रॅली भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यारो संभाजीनगर आर्मी रॅली भरतीच्या ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे। आणि त्याचबरोबर जे नागपूर यारोला जे विद्यार्थी वेटिंग लावतात त्यांचं सुद्धा ग्राउंड जे आहे यारो छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये आहे। आणि ज्या ज्या यारोमध्ये जे पण विद्यार्थी वेटिंगला राहिले आहेत तर त्यांचं जे ग्राउंड आहे यारो छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणी आहे। तर ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी आल्या आहेत। तर ग्राउंडच्या तारखा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि भरतीला जाताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं, कोणकोणत्या आपल्याला चुका करायच्या नाही आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर आपल्याला कागदपत्र या ठिकाणी कोणकोणते न्यायचे आहे जेणेकरून आपण त्या ठिकाणी बाहेर केला जाणार नाही। त्याचबरोबर उंची किती लागणार आहे, छाती किती लागणार आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट त्या ठिकाणी असणार आहे, 1600 मीटर रनिंगसाठी काय टाइम त्या ठिकाणी भेटणार आहे, किती मुलं त्या ठिकाणी घेणार आहे, एका बॅचमध्ये किती पोरं रनिंगसाठी सोडणार आहे, एका बॅचमधून किती मुलांना घेतणार जाणार आहे। आणि त्याचबरोबर यारो संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे हे शावनी छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये आहे। आणि तिथलं जे ग्राउंड आहे ट्रॅक कशा प्रकारे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। रेल्वे स्टेशनपासून किती ते दूर ग्राउंड आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला बोलणार आहे। त्याचबरोबर एका बॅचमध्ये किती पोरं रनिंगसाठी सोडणार आहे आणि किती पोरं रनिंगमध्ये पास करणार आहे, त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया काय असणार आहे, उंची छाती वगैरे तिथं कोणकोणते घेतले जाणार आहे, किती त्या ठिकाणी घेतल्या जाणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। तर करून इंडियन आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि तुमचं ग्राउंड कोणत्या तारखेला आणि तुम्ही कोणत्या एरोचे हे सुद्धा या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की कोणकोणत्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड कधी यापर्यंत आहे याबद्दल। ठीक आहे, तर पहा यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे शावनी या ठिकाणी आहे। शावनी एक आर्मीचा कॅम्प आहे तर त्या ठिकाणी हे ग्राउंड आहे। आणि या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो जे ग्राउंड आहे तर पहा 20 फेब्रुवारीला जे नांदेड जिल्ह्याचं ग्राउंड आहे जीडीचं ग्राउंड आहे। त्याचबरोबर 21 फेब्रुवारीला परभणी जिल्हा आणि हिंगोली जिल्ह्याचा ग्राउंड आहे जीडीचं। त्याचबरोबर 22 फेब्रुवारीला बुलढाणा जिल्ह्याचा ग्राउंड आहे जीडीचं ग्राउंड आहे। 23 फेब्रुवारीला जालना जिल्ह्याचा ग्राउंड आहे जीडीचं ग्राउंड आहे। त्याचबरोबर 24 फेब्रुवारीला जळगाव जिल्ह्याचा ग्राउंड आहे जीडीचं ग्राउंड आहे। त्याचबरोबर जे या ठिकाणी 25 फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर जीडीचं ग्राउंड आहे। 26 फेब्रुवारीला क्लर्कचं ग्राउंड आहे आणि 27-28 फेब्रुवारीला टेक्निकलचं ग्राउंड या ठिकाणी आहे। त्याचबरोबर जे यारो नागपूर आहे, यारो नागपूरवाले विद्यार्थ्यांचा सुद्धा ग्राउंड जे मार्च महिन्यामध्ये आहे, कारण की भरपूर विद्यार्थ्यांच्या मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट होती की सर आमचं जे ग्राउंड आहे मार्च महिन्यामध्ये आहे। तर ज्यांचं सुद्धा ग्राउंड ज्या पण तारखेला आहे तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज या ठिकाणी लागणार आहे जे विद्यार्थी वेटिंगला होते त्यांचा। ठीक आहे, तर आता ग्राउंडचा जर आपण विचार केला तर पहा जे रेल्वे स्टेशन आहे रेल्वे स्टेशनपासून जवळपास 5 किलोमीटर अंतरावर जे हे ग्राउंड आहे शावनी म्हणून ते ग्राउंड आहे। आता भरपूर विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आलेले आहेत, तुमच्या हॉल तिकीटवर जे मेळाव्याचे जे आर्मी भरतीचं जे ग्राउंड आहे जे ठिकाण आहे तर ते जे विद्यार्थी मित्रांनो शावनी आहे। तर रेल्वे स्टेशनपासून जवळपास 5 किलोमीटर अंतरावर ते ग्राउंड आहे। तुम्हाला जायचं कसं आहे, सर्वात अगोदर रेल्वे स्टेशनवर आपल्याला जायचं आहे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर। तिथून जे विद्यार्थी मित्रांनो ॲटो लागले राहते एक लक्षात ठेवा। तुम्ही जर स्पेशल त्या ठिकाणी गेले तर 200-250 रुपये त्या ठिकाणी घेतला जाते, 100-200 रुपये तिथं घेणार आहे ॲटोवाला। जर समजा तुम्ही ग्रुपमध्ये जर गेले 8-10 जर गेले तर 20-20 रुपये त्या ठिकाणी तिकीट घेते एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर ह्या काही गोष्टीचा आपल्याला लक्षात ठेवायचं। आणि ट्रॅकचा जर आपण विचार केला तर 400 मीटरचा ट्रॅक आहे शावनीचा आणि तिथलं जे ग्राउंड आहे मातीचं ग्राउंड आहे एक लक्षात ठेवा। मातीचा तो ट्रॅक आहे, स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल। ठीक आहे, तर अशा प्रकारे हे ट्रॅक आहे एक लक्षात ठेवा। आता ग्राउंडच्या अंदरची जर आपण प्रक्रिया पाहिली तर सर्वात अगोदर आपल्याला एका गोष्टीचं लक्ष ठेवायचं, आपल्याला चुका कोणत्यानी करायच्या आहे, जे पण तुमच्या हॉल तिकीटवर तारीख असेल, जे पण आपल्या ॲडमिट कार्डवर तारीख असेल तर त्याच्या 1 दिवस अगोदर आपल्याला भरतीवर जायचं, कारण की भरतीची जी प्रक्रिया आहे 1 दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झाली राहते। जर समजा तुम्ही ज्या दिवशी तुमचं ग्राउंड आहे त्याच दिवशी जर तुम्ही गेले तर घरी आपल्याला या ठिकाणी पाठवल्या जाणार एक लक्षात ठेवा। आता एक उदाहरण तुम्हाला देऊन आलो, 20 फेब्रुवारीला नांदेड जिल्ह्याचा ग्राउंड आहे जीडीचं ग्राउंड आहे। भरपूर विद्यार्थी नवीन राहते, त्यांना काय वाटते 20 फेब्रुवारी हॉल तिकीटवर तारीख आहे तर ते विद्यार्थी 20 फेब्रुवारीला जाते, तर त्यांना जे विद्यार्थी मिळून घरी पाठवल्या जाणार आहे एक लक्षात ठेवा। आपल्याला 1 दिवस अगोदर या ठिकाणी जायचं आहे। ज्यांचं सुद्धा 20 फेब्रुवारीला ग्राउंड आहे नांदेड जिल्ह्याचा ग्राउंड आहे जीडीचा आहे तर आपल्याला 19 फेब्रुवारीला त्या ठिकाणी ग्राउंडवर हजर राहावं लागणार आहे, कारण की ग्राउंडच्या अंदरची जी प्रक्रिया 1 दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झाली राहते एक लक्षात ठेवा। तर रात्री त्या ठिकाणी 10 वाजतापासून गेटच्या अंदर एंट्री दिल्या जाते।
जाते. एंट्रीच्या वेळी 2 डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केले जाते. आधार कार्ड आणि हॉल तिकीट ह्या 2 डॉक्युमेंटवर आपल्याला ग्राउंडच्या अंदर एंट्री दिली जाते. हे जर 2 डॉक्युमेंट नसेल तर एंट्री त्या ठिकाणी दिल्या जात नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. हे झाल्यानंतर आपल्याला ग्राउंडच्या अंदर बसून ठेवले जाते. 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी काहीच होत नाही. जसं 12 वाजले तसे जे विद्यार्थी मित्रांनो हॉल तिकीट त्या ठिकाणी स्कॅन होते. हॉल तिकीट स्कॅन केल्यानंतर त्या ठिकाणी जे मुलांची हाईट वगैरे घेतल्या जाते, ज्यांची हाईटनी बसली त्यांचं सुद्धा ग्राउंड त्या ठिकाणी होते, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो बॅचा बनते, एका बॅचला जवळपास 100 विद्यार्थ्यांची बॅच त्या ठिकाणी बनते, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा बॅचा त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर ट्रॅकच्या अंदर त्या ठिकाणी 3 बॅचा त्या ठिकाणी केल्या जाते. 100-100च्या बॅचा त्या ठिकाणी केल्या जाते. आणि एका बॅचला जर आपण पाहिलं 100 पूर्व रनिंगसाठी सोडते आणि 100 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो रनिंगमध्ये जवळपास 80 विद्यार्थ्यांना रनिंगमध्ये पास केले जाते आणि जे 20 विद्यार्थी आहेत तर त्यांना त्या ठिकाणी फेल केले जाते. 100 पूर्व रनिंगसाठी सोडते, 100 पैकी 80 पोरांना रनिंगमध्ये पास केले जाते. आणि 1600 मीटर रनिंगसाठी जर आपण टाइम पाहिला, ॲक्सिलेंटमध्ये जर रनिंग पाहिला आपण, ॲक्सिलेंटसाठी जो टाइम असणार आहे 5.5 मिनिटापर्यंत तुम्ही रनिंग मारले, तुम्हाला ॲक्सिलेंटमध्ये घेतलं जाणार आहे. आणि सेकंड ग्रुपसाठी 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत आणि तिसऱ्या ग्रुपमध्ये 6 मिनिटापर्यंत घेतला जाणार आहे. चौथ्या ग्रुपमध्ये 6 मिनिट 15 सेकंडपर्यंत आपल्याला टाइम त्या ठिकाणी भेटणार आहे, लक्षात ठेवा. अशा प्रकारे 1600 मीटर रनिंगसाठी आपल्याला टाइम भेटणार आहे. ॲक्सिलेंटमध्ये जर रनिंग मारली 60 मार्क भेटणार आहे. सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली तर 48 मार्क भेटणार आहे. आणि हे झाल्यानंतर रनिंग झाल्यानंतर आपल्या हातावर शिक्के वगैरे दिले जाते, त्याचबरोबर पर्ची वगैरे लिहून घेतलं जाते. हे काही प्रक्रिया झाल्यानंतर त्या ठिकाणी जे उंची वगैरे घेतलं जाते, लॉंग जंप त्या ठिकाणी घेतलं जाते, त्याचबरोबर जिगजॅग घेतलं जाते आणि 40 पुलअप्स त्या ठिकाणी घेतलं जाते. 40 जर पुलअप्स 10 पुलअप्सचा जर आपण त्या ठिकाणी काढल्या तर 40 मार्क आपल्याला त्या ठिकाणी भेटते, लक्षात ठेवा. अशा प्रकारे या ठिकाणी फिजिकल होते. 60 मार्कासाठी रनिंग आणि 40 मार्कासाठी या ठिकाणी पुलअप्स. अशा प्रकारे त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया. आणि पुलअप्स वगैरे झाल्यानंतर त्या ठिकाणी जे आणखीन उंची घेतलं जाते, जीडीसाठी जे उंची लागते 168 सेंटीमीटर उंची लागते, 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली त्या ठिकाणी भरली पाहिजे, लक्षात ठेवा. आणि हे झाल्यानंतर रातभर त्या ठिकाणी डॉक्युमेंट ऑप्शनची प्रोसेस चालते. डॉक्युमेंट आपल्याला कोणकोणते न्यायचे तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आधार कार्डला न्यावं लागणार आहे, हॉल तिकीट न्यावं लागणार आहे, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट झालं, डोमिशियल झालं, टीसी लागणार आहे. टीसी जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड न्या, सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, कॅरेक्टर सर्टिफिकेट न्यायचा आहे, पोलीस स्टेशनमधलं, त्याचबरोबर अनमॅरिड सर्टिफिकेट न्यायचं आहे. आणि पासपोर्ट फोटो न्या, 50 फोटो आपल्याला सोबत न्यायचे आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला नोटरी सुद्धा त्या ठिकाणी लागणार आहे, लक्षात ठेवा. नोटरी खूप त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. नोटरी आपल्याला वकिलाच्या घरी करायची आहे. भरपूर विद्यार्थी काय करते, नोटरी जे आहे हे या ठिकाणी तहसीलमध्ये करते, तर तहसीलमधली नोटरी त्या ठिकाणी चालणार नाही. तहसीलमध्ये जर केली तुम्ही तर तुम्हाला बाहेर त्या ठिकाणी केलं जाणार आहे, लक्षात ठेवा. तहसीलमधली नोटरी चालणार नाही आहे, वकिलाच्या घरी जाऊन आपल्याला करायचे आहे. याच्या अगोदर तुम्ही ज्यावेळेस इंडियन आर्मी रॅली भरतीचा फॉर्म भरला होता, तुम्हाला जे 2-3 फॉर्म जे सायबर कॅपेलन दिला आहे, नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून एक फॉर्म तुमच्याजवळ आहे, तर तो फॉर्म घेऊन जायचा डायरेक्ट वकिलाच्या घरी. आपल्या जिल्ह्यामध्येच आपल्याला नोटरी करायची आहे, बाकी तुम्ही संभाजीनगरमध्ये केली तरी चालते. त्याचबरोबर तुम्ही आपल्या जिल्ह्यातले असाल तर आपल्या जिल्ह्यामध्येच नोटरी करा. जसं तुम्ही नांदेडचे असाल तर नांदेडमध्ये करा, हिंगोलीचे असाल तर हिंगोलीमध्ये करा, परभणीचे असाल तर परभणीमध्ये करा, बुलढाण्याचे असाल तर बुलढाणामध्ये करा, जालन्यामध्ये असाल तर जालन्यामध्ये करा आणि जळगावचे असाल तर जळगावमध्ये करा. म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये जर नोटरी केली तर ते जे विद्यार्थी मित्रांनो कमी पैशात भेटणार आहे, लक्षात ठेवा. बाकी संभाजीनगरमध्ये जर केली तर तिथं त्या ठिकाणी जे जास्त पैसे सुद्धा त्या ठिकाणी लागू शकते, ठीक आहे. तर आपल्या जिल्ह्यामध्येच आपल्याला नोटरी करायची आणि वकिलाच्या घरी जाऊन आपल्याला करायची आहे. वकिलाजवळ आपल्याला नोटरी त्या ठिकाणी लागणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. 100 ते 200 रुपयात भेटते, 1-2 मिनिटामध्येच ते नोटरी भेटते, लक्षात ठेवा, ठीक आहे. अशा प्रकारे ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया आहे. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे यारो संभाजीनगर आर्मी रॅली भरतीबद्दल. आजच्या साठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.